मला तर आवडलं, तुम्हाला काय करायचं आवडून. मॉर्निंग मंडळी, मी प्रवेश ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला डिफरंट दिसत असेल ना बॅकग्राऊंड. हो, क्या क्या बात कर रहे हैं? कारण की आज काल उशीर झाला, तर आज लवकर होतं काम, त्यामुळे निघालेलो. आणि तुम्हाला मी काल सांगितलेलं होतं की मी स्पेशल जागी जाणार आहे, तर ते नाही जाता आलं. ठीक आहे, आपण परत कधीतरी जाऊ, तरी तुम्हाला दाखवतो. तर आता ब्रो आणि मी आहे, चहा पितो इकडे. घरी पण चहा झाला, पण थोडासा फ्रेश होतो म्हणून आम्ही बोललो की परत एकदा चहा पिऊन घेतो. तर चला, चहा बघू शकता, भाव पण इथेच आहे. ओके, चला मग चहा प्यायला या, चहा पिऊन भेटूया. चला, वर्किंग प्लेसवर आलेलो आहे. काय गाईस, मित्र आला आहे माझा, स्कूल फ्रेंड. तुम्ही लाच्या ब्लॉकमध्ये बघितलं असेल. अरे मी तिकडेच समोरच आहे, हात दाखवत आहे. आता काम. रोहित, काय बोलतो रोहित, कसं आहे? असतो काय? प्रवेशला भेटायला आलोय. ठीक आहे. व्हिडिओ बघून मला भरपूर आवडले, कारण मी प्रवेशचा एवढा फॅन झालो ना त्याला. हा आपला हार्दिक पांड्याचा फॅन आहे बघा, हार्दिक पांड्यासारखा सेम काढलाय त्यांनी. ठीक आहे, चला, फ्रेंड आलाय, बोलतो मी आणि मग भेटू थोड्या वेळात. तर मंडळी, चला, काम करून बसलेलो आहे, आता निघतो घरी आपल्या वर्किंग प्लेसवरून. पण आता घरी जाऊया आणि बघूया घरी काय होतं. चला, मग घरी गेल्यावरती भेटूया आपण. नमस्कार मंडळी, एक प्रॉब्लेम झालेला आहे, बघू शकता तुम्ही. टायर पंक्चर झाला आहे. जवळजवळ 6 ते 7 पंक्चर आहेत. तर माझ्या मित्राने रेकमेंड केलं की एक काम कर, तू टायरच चेंज करून घे. तर आता मी नवीन टायर टाकतो आहे, बघू शकता तुम्ही. कारण याचे टायर पूर्ण वाट लागलाय. आता पूर्ण वाट लागली ना, तर हा बघा पोचा पूर्णपणे. वरले. तर आम्ही पूर्ण टायर चेंज करतो आहे. परत कोण चेंज करणार? वही 700-800 रुपये होगा, 1250 रुपये का नया टायर आहे. आम्हाला आम्हीच म्हणजे बजेटमध्ये लावणार आहे टायर. हां, तर चला मग टायर लाव. मोदींनी भरपूर महागाई केली ना मैं कब हो गया ये? कब हुआ कब? और कुछ बोलना है? नाही. अच्छा, चला मग टायर लावून घेऊया, मग तुम्हाला दाखवतो टायर लावून झाल्यावर. मंडळी, मी हा ट्रायपॉड मागवला आहे फ्लिपकार्टवरून. तर याची अनबॉक्सिंग ऑलरेडी मी केलेली आहे. अरे कैसा चमन जैसा बात करता है. चेक करून बघितलं, पुन्हा असं पॅक केलं आणि परत तुमच्यासमोरच अनबॉक्सिंग करून दाखवतो आहे. बघू शकता तुम्ही. एक मिनिट. ये बघा, ट्रायपॉड आहे, आतमध्ये काही नाही आहे. हे त्याचं काहीतरी, हां, हे स्कॅन केल्याच्या नंतर 30 रुपीचं तुम्हाला कॅशबॅक मिळेल. आणि हा आहे ट्रायपॉड आहे. याला तुम्ही प्रॉपर असा ट्रायपॉड बोलू शकत नाही, ह्याला मिनी ट्रायपॉड बोलू शकतात. कारण की प्रॉपर असा ट्रायपॉड नाही बोलू शकत, मिनी ट्रायपॉड बोलू शकतात. याची लेंथ एवढी नाही आहे, एवढीच जाते, एवढी लास्ट एवढीच आहे. आणि मी यूज करून पाहिलेलं आहे, तर सुंदर आहे. हे बघा, व्हर्टिकल पण होतं आहे, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, स्क्वेअर सगळं होतं आहे. बघू शकता तुम्ही, असं गोल राऊंड फिरतोय पूर्णपणे आणि एकदम हालत नाही, एकदम मोबाईल स्टडी आहे. मोबाईल पण ठेवून तुम्हाला दाखवतो, बघू शकता तुम्ही. बायकोचा मोबाईल ठेवतो आणि इझी आहे एकदम ठेवण्यासाठी पण. असं तुम्ही हे करा आणि असं पुश करा फक्त, बघू शकता. ह्या प्रोडक्टसाठी माझ्याकडून थम्सअप आहे, छान आहे प्रोडक्ट. आणि प्रोडक्टचं नाव आहे नाफा. ह्याची प्राईस आहे 999 आहे, म्हणजे 1000 रुपयाला 1 रुपया कमी आहे. पण मला डिस्काउंटमध्ये 309 रुपयाला पडला. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. चला, ओके. नमस्कार मंडळी, तुम्हाला आज खूप डिफरंट दिसत असेल काहीतरी. हो, डिफरंटच आहे. तर मी ट्रायपॉड घेतला आहे आणि बघा, तुम्ही बघू शकता व्ह्यू किती सुंदर दिसतो आहे. त्याचं रिझन आहे ट्रायपॉड. आजचा दिवस हा माझा बऱ्यापैकी कामातच गेला आणि त्यामध्ये एक माझी फजिती पण झाली. तर ती फजिती अशी आहे की माझं बाईकचं टायरच पंक्चर झाले. जर पंक्चरवाल्याकडे घेऊन गेलो तर 8 पंक्चर निघाले. तर मी विचार केला की 8 पंक्चरचे 800 रुपये जाणं, 800 म्हणजे
ते 750वर. तर मी विचार केला की 1200 रुपयाचा नवे टायरच टाकतो. आणि जसं पण टायर माझा 2.5 वर्ष झालेलं तर खराब तर तसंच झाले होता. परत ते पंक्चरवरती पंक्चर निघत होतं. जर पंक्चरवाल्याला विचारलं ते पंक्चरवर पंक्चर का निघतात, तर ते काय बोलतात की आम्ही जेव्हा ते कटिंग करतो ना तेव्हा ते एकदम कट टू कट करतो, मग ते घासून त्याच्यावरती पंक्चर येतो. मग ठीक आहे, आम्हाला हे काय त्यांचं लॉजिक समजलं नाही. पण असं करू नका. तर 70 रुपये काही कमी होत नाही. आणि 8 पंक्चरचे 8 56 नाही 8 1 8 8 16 8 24 8 32 8 45 8 48 54 आणि 7 8 8 8 8 16 8 24 8 32 8 45 8 48 8 7 56 560 रुपये झाले असते. बघा मी रिटेक घेत नाही, हे तुम्हाला आता ओरिजिनलच माहीत पडलं असतं. बात तो सही है. चल, माझ्या नेहमी ओरिजिनलच असतं, मी रिटेक घेत नाही. तर मंडळी मला ना ऐक ना, मंडळी हे जरा वर घे ना. 2 मिनिटं थांब. आता मंडळी थांब. थोडं वर अरे घे जरा ना. 2 मिनिटं अरे ऐक माझं, हाईट जरा वर घे. युनिव्हर्सल नियम आहे, बायकोच्या समोर झुकावंच लागतं. काय करू वर त्याची हाईट हाईट वर करू. आणि तुला असं खालीच बघा, थोडस तुझ्या लेवलला घे. एवढीच हाईट आहे. युनिव्हर्सल नियम आहे, बायकोने जे सांगितलंय तिथे कधीच माणसाने केलं तरी तिच्या हातातून ते वेळ होणारा माणूस. ठीक आहे, असून दे, काय हरकत नाही. माझी बायको खूप चांगली आहे. बघा किती प्रेम करते माझ्यावरती. मला बोलले आणि तिकडे गेली पटकन जेवण करायला, म्हणजे पावभाजी गरम करायला, म्हणजे भाजी गरम करायला. जी त्या दिवशी फजिती झालेली, आमची फजिती बोलण्यापेक्षा आमचा रद्द झालेला का ते तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघितलं असणार. तर बायकोने आज म्हणजे बायको मनावरती घेते ना तर मग ते पूर्ण करते, ती जिद्दी आहे. तर हसते तिथे. तुम्हाला बघायचं आहे का? ठीक आहे, चालेल. तर तुम्हाला दाखवतो तिची करामती काय केल्यात. तिने करामती करण्यापेक्षा काय बनवलं ते दाखवतो तुम्हाला. थांबा, बघा. हे बघा, तिने फायनली आज पावभाजी केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि ती बोलते की घाई गडबडीत केले, पण दिसायला एवढी यम्मी दिसते, खायला पण तेवढीच यम्मी असेल. तर आता खाऊन मी रिव्ह्यू देईन आणि सांगेन कशी झाली ती. तर तुम्ही बघू शकता गाईस, पावभाजी रेडी झालेली आहे. 2 पाव आहेत, थँक्यू. आणि ऑनियन आहे, लिंबू पण आहे. तर बघू शकता तुम्ही. आता मी जी टेस्ट घेऊन तुम्हाला रिव्ह्यू देतो कसा आहे. रिव्ह्यू बोलतो आहे, टेस्ट खूप सुंदर आहे. थँक्यू. हा नम्रता, मस्त बनवलं आहेस. तर छान आहे. तर मी आता खातो, तर तुम्ही पण या खायला आणि मग भेटू आपण खाऊन झाल्यावर. नमस्कार मंडळी. तर डिनर झाला आहे. आज पावभाजी होती, छान बनवली होती, टेस्टी होती. नम्रता चांगली होती पावभाजी चांगली होती बोललो. तिला जर काय मी सांगितलं ना चांगलं प्रेमाने तर ती नेहमी लोकच देत असते मला. प्लीज तुम्ही गाईस तिला काहीतरी सांगा. पावभाजी सुंदर झालेली ग, मजाक होता ग, मजाक. सो छान होती, खूप टेस्टी होती पावभाजी. आवडली मला, तिलाही आवडली. आता ठेवले, उद्या आईला घेऊन जातो, आईकडनं पण रिव्ह्यू घेतो कशी झाली ती पावभाजी. तर ॲक्च्युली पाव आम्ही 18 आणलेले आणि त्या दिवशीचे 12 पाव होते ते काल आम्ही बुर्जीपावसोबत खाऊन टाकले. तर 18 पावमधले वाईफ कधी 2 पाव 3 पावाच्या वरती खात नाही, पण आज वाईफने 9 पाव खाल्ले. म्हणजे विचार करा किती टेस्टी झाली असेल. असून दे, चांगली गोष्ट आहे, प्रगती होते खाण्यामध्ये. तर तुम्हाला जर पावभाजीची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला पावभाजीची रेसिपी, म्हणजे माझी बायको तुम्हाला पावभाजीची रेसिपी देईल, तिथे आपण देऊया. हसतेस काय? चुप रे. साले को छोड़ूंगा नहीं. हाँ ठीक है, होतात. ये दीजिए, मुंबई है, उसमें कुछ भी चल सकता है. वाइफ हस्बैंड को बोल सकता है, हस्बैंड वाइफ को बोल सकती है. चलो ठीक आहे, चालतंय, तू बोल चालेल. आपल्या गाईसला त्यांना पण सवय होऊन जाईल तुझ्या असं बोलण्याची. ठीक आहे, बोल तू. काय नाही, तुम्हाला नसेल आवडलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा.
बायकोचं असं मला बोलणं मला तर आवडलं.